श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 26. अधिक मासामध्ये प्रत्येकानं दानधर्म करावा, पुण्यकर्म करावीत, ज्यामुळं आपल्या पापांचा नाश होतो. सध्याचं जीवन धकाधकीचं आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. प्रत्येकाला नाही शक्य होत. अशा वेळेला भगवान पुरुषोत्तम यांचं मनोभावे नामस्मरण जरी केलं तरी देखील अधिक मासामध्ये आपला पुण्यसंचय वाढेल. दुसरं असं कुठलंही व्रत असेल, अधिक मासातील असेल किंवा इतर वेळेस असेल, धार्मिक कार्य असेल, आपल्याला जर करायला जमत नसेल हरकत नाही. मात्र कुठल्याही व्रताची, कुठल्याही धार्मिक कृत्याची निंदा कधीच करू नये. त्यासारखं दुसरं पाप कर्म नाही. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जयाजी अनाथनाथा. सगुण स्वरूपा कृपावंता. ग्रंथारंभी प्रार्थितो समर्था. चरणी माथा भावार्थे. दीननाथ म्हणती की तुझला. तरी काय नामाते विसरला. षड रिपू गांजती मजला. हे काय तुझला उचित. आम्ही तव अनाथ दीन. गांजिले प्रपंच वेदनेन. हे तव कौतुक पाहून लाजिरवाणे लौकिकी. माता उपेक्षिना बाळाते. तेवी तू जगदीश जगाते. उपेक्षिता दीनदासाते. केवी हेतु ते शोभेल. हरी तू नाना अवतार धरिसी. हरी तू नाना अवतार धरिसी. दीनदासा ते प्रतिपाळीसी. तेथे मज दीना ते उपेक्षिसी. केवी मिरविसी थोरीव. आता श्रोते सज्जन हो ऐका. चित्त करुण एकाग्र देखा. भाव धरुण या निका. संपूर्ण ऐका ग्रंथ हा. उपेक्षिता निज मनी ग्रंथ. तरी केवी प्राणियांचा प्रांत. यदर्थी इतिहास श्री अच्युत. अनुवादत लक्ष्मीये. माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाल्या, आत्तापर्यंत सर्व जे पुण्यकर्म आहे, स्नान असेल, दान असेल, ब्राह्मण भोजन असेल, मौन व्रत असेल, याचा महिमा आपण कथन केला. जे या सर्व पुण्यकर्माचा महिमा ऐकतील, त्याचं अनुकरण करतील, त्यांच्या पापांचा नाश होतो. मात्र जे या सर्व पुण्यकर्माची उपेक्षा करतील, अवहेलना करतील, असे जे अभागी आहेत, त्यांची काय दशा होईल ते आपण मला सांगावे. भगवान विष्णूंनी मग माता लक्ष्मीला वीरबाहू राजाची कथा सांगितली. फार वर्षापूर्वी वीरबाहू नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचं नाव यशोमती. या राजानं स्वप्रयत्नानं, पराक्रमानं अमाप संपत्ती मिळवली होती. राजा आपल्या प्रजेचं रक्षण करीत असे. त्याची पत्नी मात्र आपल्या सौंदर्याच्या बळावरती तिनं राजाला आपल्या मुठीत ठेवलं होतं. राजा वीरबाहू तसा चांगला राज्य करता होता. मात्र यशोमती ही जी रूपवान राणी त्याच्या जीवनात जशी आली, त्या दिवशीपासून तिच्या रूपसौंदर्यानं राजा वेडा होऊन आपलं कर्तृत्व विसरून गेला. इतकंच नव्हे, त्यानं राज्याचा सारा कारभार आपला जो प्रधान होता, त्याचं नाव मंडन, जो अतिशय कुशल होता, धूर्त होता, हुशार होता, याच्या हाती दिला. या प्रधानाची जी पत्नी होती तिचं नाव गुणवती. नावाप्रमाणेच ती अतिशय गुणवान होती, सुशील होती, पतिव्रता होती, ईश्वरनिष्ठ होती. गुणवती नेहमीच पूजापाठ करीत असे, व्रतवैकल्य करीत असे. पुरुषोत्तम मासातील जे व्रतवैकल्य आहे त्याविषयी देखील तिला माहिती होती, आवड होती. आणि या उलट राणी यशोमती, जी नेहमी विषयासक्त असे, तिला तीर्थस्नान, तीर्थपर्वणी, पूजा, दानधर्म इत्यादी सर्व अमान्य होतं. तिच्या सेवेला बऱ्याच दासी होत्या. सर्व भौतिक सुखांचा उपभोग घेणे एवढाच तिच्या जीवनाचा उद्देश. असो ऐसे असता जाण. राजपत्नी सर्व गुणे मंडन. स्वरूप जाळे पसरून. आकर्षिला मन मीनरायाचा. सदा सर्वदा विषयासक्त पाही. दानधर्म किंचित नेणे काही. वपुभूषणाते सर्व काळ देही. सावरितसे सायासे. ऐसी ते राजभार्या जाण. कदाही न करी धर्मदान. नेणे तीर्थपर्वणी गंगास्नान. करी अमान्य सर्वही. पुरोहित सांगता त्रासले बहुत. कदाही न करी तो दानव्रत. पहाही अनुकूळ असता त्वरित. नाही हेत धर्मावरी. तयाते पुत्र असती दोन. सुबाहू शतबाहू नामे जाण. तेही स्वरूपे मंडन. गुणसंपन्न आगळे. एकदा मलमासीचिये संधी. प्रधान स्त्री करुण अवधी. म्हणे बहुत दीन न घडे विधी. राजस्त्री दर्शनाते. म्हणून साधून या वेळ. प्रधान स्त्री निघे तात्काळ. परम झालीसे उतावेळ. राजस्त्रियेचे दर्शनी.
दर्शनाची धरून लालसा, भेटी पातली ते म्हाळसा, सुंदरपणे तिची या वयसा, शिबिके माझी आरुडे. वीरभाऊ राजाला 2 पुत्र होती, सुबाहू आणि शतबाहू. त्याची पत्नी जी नेहमीच सुखविलासामध्ये दंग होती. राजाचा जो प्रधान होता त्याची बायको गुणवती. हिला एकदा राणी यशोमतीला भेटण्याची ओढ लागली, म्हणून राणी यशोमतीच्या भुवनामध्ये ती दाखल झाली. इंद्रभुवना ऐसे रम्य सदन, रत्ने विखुरली चहूकडून, सूर्यप्रभे समान जाण, शोभे सदनतियेचे. तेही अलंकार युक्त घवघवीत, सुस्वरूपे असे नटत, पयोधर सर्वता उघडी झांकित, अचळ सरसावित वेळोवेळा, अपार तेथे दासदासी, सदा सादरता सेवेसी. काय बोलेल केधवा वचनासी, न हाले नेत्रासी पातिया, ऐसे देखून जे प्रधान जाया, मंजुळ वचने राजभार्या, नमुनी तिचिया पाया, काय बोले आदरासी. तव प्रधान भार्य ते गुणवती, ते काय वदतसे सती, म्हणे ऐके बाई यशोमती, वचनाप्रती मान देई. हा तव मलमास अति उत्तम, प्राप्त झाला केशव पुरुषोत्तम, तरी स्नानदान यथानुक्रम, उभयता संपादू एकमास. अघटित तेथेची महिमान, मागुता साध्य नभे ऐसा दिन, नेणो कवन वेळ काळ कठीण, घडो शके नेणवे ते. सकळ पदार्थ अनुकूळ, दान धर्म करू सर्व काळ, सौभाग्यवर्धन होय सकळ, पुत्र आणि कलत्रेसी. तव आज्ञे माझी भूपती, वरी धार्मिकतयाची रीती, तो कदाही वारिना तुझ प्रती, करिता दान पद्धती यथाक्रमे. प्रधानाची जी पत्नी होती गुणवती, राणी यशोमतीच्या भुवनामध्ये दाखल झाली. तिचं सदन म्हणजे जणू इंद्राचा दरबार, जेथे अनेक दासदासी तिच्या सेवेला हजर होत्या. तिने अतिशय सुंदर अशी वस्त्रे परिधान केली होती. तिच्या संपूर्ण अंगावरती दागदागिने होते, रत्ने होती. गुणवतीनं तिला नमस्कार केला आणि म्हणाली, सखी, तुला तुझ्या पूर्वपुण्याईनं हे वैभव, हे सुख, हे सौंदर्य प्राप्त झालं आहे. तुला मान सन्मान आणि राणीपद प्राप्त झालं आहे. हे सुख, हे वैभव आणि तुझं सौभाग्य अखंड राहण्यासाठी ईश्वर कृपेची गरज आहे, जी मला देखील आहे. लवकरच अधिक मास येत आहे. व्रत, दान, धर्म, ब्राह्मण भोजन इत्यादी करून आपण भगवान पुरुषोत्तम यांना प्रसन्न करून घेऊ. राणी यशोमतीनं तिला यावर उत्तर दिलं. ती म्हणाली, मला हे मुळीच मान्य नाही. माझ्याकडे जे वैभव आहे, राज्य आहे, मी राजाची राणी आहे, हे सर्व वैभव माझ्या पतीनं कमावलं आहे. माझं रूप, माझं लावण्य हे फक्त माझं आहे. या पाप पुण्याच्या गोष्टी तुम्हाला सांगू नको. अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम भगवान, व्रत, पुण्य, दान, धर्म, देव हे सर्व मला काहीच माहीत नाही. मला जाणून पण घ्यायचं नाही. माझा या कशावरही अजिबात विश्वास नाही. अधिक मासाच्या पुण्याईवरती राणी यशोमतीनं अशा पद्धतीनं अविश्वास दाखवला. तिनं भगवान पुरुषोत्तम यांची एक प्रकारे अवहेलना केली, जे तिच्या जीवनातील सर्वात मोठं पातक होतं. आपणही नेहमी एक लक्षात ठेवायचं, बराच वेळेला आपल्या आजूबाजूचे लोक असतात, आपल्या घरातील लोक असतात, एखाद्या व्रताविषयी किंवा एखादं धार्मिक कृत्य असेल त्याविषयी आपल्याला सांगतात किंवा कुठंतरी आपल्या वाचनात येतं. आपलं मन नसेल, आपण ते करू नका. पण जर आपल्याला त्यातली पूर्ण माहिती नाही तर त्याला नावं ठेवू नका. एखादा हे व्रत करत असेल त्याची निंदा करू नका. त्याच्या व्रतामध्ये खंडन होईल अशा प्रकारचं वर्तन करू नका. यासारखं दुसरं पाप नाही. राणी यशोमती म्हणाली, म्हणे ऐक हो गुणवंती बाई, कैचे दान कैचे व्रत पाही, कोण कष्टवी या देही, फळ काही आचरुणी, आता आचरावे व्रताते, ते फळ पुढे प्राप्त होते, देव देईल म्हणून संकल्पाते, आशा अंतराते धरुणी. मीही स्वरूपे सुंदर अंगना, रूपाभिमाने न मानी कोणा, माझी या ऐश्वर्या पुढे उणा, इंद्र ठेंगणा मी मानी, सदा सर्वदा मज लागी, नृप संतोषवी स्व अंगी, प्राण वेचिल वचना लागी, माझी या नृपेंद्र तो, परम प्रीती आम्हा उभयता, ऐसे ऐश्वर्य मज असता, तेथे व्रत प्रभावाची वार्ता, काय भगवंता मागावे. माझा पती जो माझ्या आज्ञेत आहे, माझ्यासाठी प्राणसुद्धा देईल. आमच्या दोघांमध्ये एवढं प्रेम आहे. असं असताना मला कुठलंही व्रत आचरण्याची गरज नाही, असं ही यशोमती गुणवंतीला म्हणाली. पुढे ती म्हणाली, व्रत कोणी आचरावं? जे दरिद्री असतील, ज्यांना खायला अन्न नसेल,
वस्त्र नसल, राहायला जागा नसल, एखाद्या रोगानं व्याधीने पीडित असतील, ज्यांना पुत्र नसल, त्यांनी अवश्य व्रताचं आचरण करा. माझ्याकडे काय कमी आहे? संपत्ती आहे, संतती आहे, सर्व काही आहे. राणीचं असं बोलणं ऐकून गुणवती निराश झाली आणि तिथून निघून आली. अधिक मास आला. तिनं मनोभावे पहिल्या दिवसापासून आपल्या व्रताला सुरुवात केली. राणीने पुरुषोत्तम भगवान पुरुषोत्तम मासाची जी अवहेलना केली होती, या पापकर्माची फेड तर तिला करावीच लागणार. राजा त्याच्या भुवनामध्ये आला. पाहतो तर काय, राणी वेदनेने व्याकुळ होती. तिला ताप आला होता. ती आजारी पडली आणि तिचा ताप वाढतच होता. सर्व वैद्य राजाने बोलवले. त्यांनी बरेच उपचार केले. तिची व्याधी व्यथा मात्र वाढतच गेली. नगरवासी घाबरले. राजा मग शोक करू लागला, ढसाढसा रडू लागला. त्याचे पुत्र देखील त्या ठिकाणी आले. शेवटी प्रधान मंडन, जो अतिशय हुशार होता, त्यानं राजाला शांत केलं. त्याची पत्नी गुणवती तेथे आली. गुणवतीनं पुरुषोत्तम भगवान यांचं व्रत सुरू केलं होतं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. अलंकार मंडित, शृंगारबद्ध आणि नवीन वस्त्रांचा पेहराव करून ती राणीला भेटण्यासाठी आली. तिचं सौंदर्य पाहून राणी यशोमतीच्या कपाळावरती आठी आली. मग बोले राजयोषिता, कोण काळ शृंगार करिता, सकळिका शोक अवस्था, शृंगार या लज्जा नसे, तरी उठे आता येथुनी, जाई आपुल्या सदनी, आली शृंगार सावरुणी, दर्शना लागून ये माझिया. राणी यशोमती म्हणाली, असह्य अशा वेदना मला होत आहे आणि ही गुणवती एवढा नृत्यशृंगार करून मला भेटायला आली. हिला काय आनंद होत आहे का? राजाला राग आला आणि राजाचा राग बघून गुणवती तिथून निघून गेली. यशोमती राणीनं मग राजाचे कान भरले. तुम्ही खूप भोळे आहात. मी आजारी पडले. संपूर्ण नगरवासी तुमच्यासहित शोक करत आहेत आणि ही प्रधानाची पत्नी गुणवती, ती मात्र आनंदित झाली आहे आणि म्हणूनच शृंगार करून, अलंकार घालून या ठिकाणी ती आली. राजा हा राणीच्या अगदी अधीन होता. त्याची विवेकबुद्धी तिच्यापुढे चालत नसे. त्यानं तिचं ऐकलं आणि गुणवतीच्या पतीला, म्हणजेच आपला जो प्रधान आहे मंडन, याला त्यानं बेड्या ठोकल्या, कैदेत टाकलं. अधिक मास सुरू आहे. गुणवतीचं पुरुषोत्तम भगवान यांचं व्रत सुरू आहे. तिच्या पतीला राजानं कैदेत टाकलं. मात्र तिने व्रतामध्ये खंड पडून दिला नाही. राजानं प्रधानाची सर्व संपत्ती जप्त केली, मात्र गुणवतीनं आपलं व्रत सुरूच ठेवलं. गुणवती आचरता व्रत बरवे, प्रधान कर्षुन ठेविला राये, परी डगमगेना तिचे हृदय, न सोडी सोय व्रताची, ग्रहीचे नेले सर्व धन, परी न कंटाळे तिचे मन, मने व्रत न होता पूर्ण, केवी टाकू मध्यंतरी, व्रत आचरे सायासी, वृत्तांत कळला रायासी, मग बोलावू पाठविसी दासी, पतिव्रते सन्निध, नृप जो पाहे विलोकुनी, तव अलंकारयुक्त कामिनी, कुंकुमयुक्त शोभितवदनी, नृपे मनी जाणिले, म्हणे कांता बोलिली सत्य, सांप्रत नभे असत्य, ही तव जाया सुशोभित, नवे दुःख कालत्रयी, मग क्रोधयुक्त होऊन पाही, तिये ते ठेविले काराग्रही, उभयता ते एकची ठाई, ठेविले असे निर्धार, परी तेथेही न सोडी व्रता, नित्य आचरे प्रधान कांता, तव एके दिनी प्रधान तत्वता, झाला बोलता स्त्रिये ते, म्हणे आपण उभयता कारागृही, कवण दुःख अवस्था देही, व्रत आठवले कैचे काई, अपरूप नवाई देखो. राजा वीरबाहू, जो आपल्या पत्नीच्या पूर्ण आहारी गेलेला होता, त्यानं गुणवतीलाही नंतर कैदेत टाकलं. गुणवतीनं मात्र कारागृहामध्ये देखील आपलं व्रत नित्यनियमानं सुरूच ठेवलं. प्रधान मनोमन दुःखी झाला. गुणवतीला म्हणाला, हे व्रत आपण केलं, भगवान पुरुषोत्तम यांची आराधना केली आणि आपल्या नशिबी काय आलं तर तुरुंगवास आला. माझ्यामुळं तुलाही या वेदना भोगाव्या लागत आहेत. त्यावर गुणवती म्हणाली, हे नाथ, चिंता करू नका. चक्रपाणी भगवान विष्णू हे संपूर्ण विश्वाचा आधार आहेत. त्यांची सर्वत्र सत्ता आहे. आपलं हित अहित सर्व त्यांना कळतं. संपूर्ण विश्वाचा कारभार त्यांच्या इच्छेनंच चालतो. हे सर्व काही जे होत आहे त्यांच्या इच्छेनंच होत आहे. तुम्ही स्वस्थ राहा. आपण हे व्रत असंच सुरू ठेवू. आणि त्यांनी तुरुंगामध्ये भगवान विष्णूंची, पुरुषोत्तम भगवान यांची मानसपूजा सुरूच ठेवली. बोलता बोलता अधिक मास संपला. संपूर्ण महिनाभर
प्रधान आणि त्याची पत्नी गुणवती यांनी पुरुषोत्तम भगवान यांचं व्रत नित्यनेमानं केलं, पूजा केली. पुढे काय झाले? ऐसे जाणून अंतरी स्वप्नी जागृत केला नृपकेसरी, तया ते बोलता झाला वैखरी, अवधारी सुंदरी ते चितू. स्वप्ना माझी राया ते पाही, जागृत केले ते समयी, मूर्खा सावध आता होई, बोलतो काही ते ऐक. विना अपराधे तत्वता, कारागृही राखिले उभयता. प्रधान आणि त्याची कांता, तरी अन्याय कोणता तयांचा. ते गुणवंती परमसज्ञान, ते प्रबोधी यशमती लागून. मलमास व्रताचरण, आचरू जान उभयता. तेन आणि तानि जमनी, केली व्रताची हेळणी. तया योगे ज्वर अद्भुत सदनी, कष्टी होत तव जाया. गुणवती भावार्थे करुण, व्रत करीती झाली आपण. भेटसी येता तुझिया कांतेन, विपरीत मनी भावले. ते तव सुदैव सुवासिनी, संभ्रमे भरित सौभाग्य खाणी. कज्ज कुंकुमाते स्वीकारुणी, पातली सदनी तुझिया. ते तव देखता मनी, क्षोभ पावली कामिनी. तू ते भासऊन विपरीत करणी, घातले बंधनी उभयता. तरी तेथे अन्याय केऊता, तुवा विचारण करिता नृपनाथा. ग्रह लुटून तत्वता, बंदी उभयता कारागृही. ते गुणवती सुशिळा, पुण्यलेश येते घडला. तरी मुक्त करी उभयताला, देऊनी धनाला सर्वही. एचुके करी सत्वर आता, सन्माने बोळवी उभयता. हे जरी न करीसी नृपनाथा, तरी आत्मघाता पावशील. ऐसे स्वप्नी सांगून शेषशायी, गुप्त झाले ठाईचे ठाई. राव जागृत होता हृदयी, मानी नवाई अद्भुत. मग घाबरेपणे ते वेळी, स्वप्न सांगे स्त्रिये जवळी. ऐकता तेही चाकाटली, अंतरी कळली निजखुण. मग म्हणे जी नृपनाथा, तया ते सत्वर मुक्त करा आता. नाहीतरी बरी न दिसे व्यवस्था, होईल घात आपुलिया. ऐसे ऐकताची वचन, दचकले रायाचे मन. मग तैसाच बंदिशाळे येऊन, उभयाता लागून नमियेले. गुणवंतीचा दृढ विश्वास होता भगवान पुरुषोत्तमाच्या चरणी. कारागृहामध्ये कुठलीही साधन सामग्री नसताना तिनं भगवान विष्णूंची मानसपूजा सुरू ठेवली आणि आपलं व्रत पूर्ण केलं. अधिक मासाचं तिचं व्रत पूर्ण होताच भगवान पुरुषोत्तम राजाच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी त्याला दृष्टांत दिला. प्रधान आणि त्याची कांता गुणवती हे दोघेही माझे परमभक्त आहेत. अधिक मासाचं त्यांनी अतिशय पवित्र असं व्रत केलं आणि तू काय केलं? त्यांच्या व्रतामध्ये खंड आणण्याचा प्रयत्न केला. कुठलाही गुन्हा अपराध त्यांनी केलेला नसताना केवळ तुझ्या पत्नीच्या सांगण्यावरून तू त्यांना बंदिशाळेत टाकलं. तुझ्या पत्नीच्या आहारी जाऊन तू भोगविलासात सदैव दंग राहिल्यामुळं तुझी विवेकबुद्धी संपली आहे. आत्ताच्या आत्ता त्या दोघांना कारागृहातून मुक्त कर, नाहीतर तुझा आणि तुझ्या पत्नीचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. हे स्वप्न पाहून राजा दचकून उठला. आपल्या पत्नीला यशोमती राणीला त्याने हे स्वप्न सांगितलं. ती देखील घाबरली आणि आपल्या पतीला म्हणाली, आत्ताच्या आत्ता त्या दोघांना मुक्त करा. शृंखळा बंधनी मुक्त केला, कांतेसही गौरविला. नूतन वस्त्रे देता झाला, कारभार ओपिला मागुती. वस्तू जात सर्व हितयाचे, तेही अर्पण केले साचे. बोलून या नम्रवाचे, सर्व स्वाते क्षमा मागे. गुणवती सती परममंगळा, राव नमस्कारी वेळोवेळा. राव भाजी तेही आराम वाटला, परी कंठ दाटला सद्गतीत. मौनेची नमस्कारिली सती, काही न बोलवेची पुढती. करी अपराधाची शांती, नवलरीती अनुपम्य. भगवान पुरुषोत्तम यांनी जो दृष्टांत दिला होता त्याप्रमाणे राजानं प्रधान आणि गुणवती यांना कैदेतून मुक्त केलं. त्यांचा आदर सत्कार केला. सन्मानानं त्यांची जी संपत्ती त्यानं जप्त केली होती, घरासहित सर्व संपत्ती पुन्हा त्यांना दिली. दोघांचीही राजानं क्षमा मागितली. त्याची पत्नी यशोमती हिच्या तोंडातून तर शब्दही निघाला नाही. तिला खूप पश्चाताप झाला. परंतु भगवान पुरुषोत्तम खूप दयाळू आहेत. गुणवंतीची नुसती माफी मागितली. तिची सत्सद विवेकबुद्धी जागृत झाली आणि ज्वरामधून तिला जो ताप येत होता, तिला ज्या वेदना होत होत्या, त्यातून ती मुक्त झाली. तिला बरं वाटायला लागलं. तिला खूप नवल वाटलं आणि ती रडू लागली. राजा आणि राणी यशोमती दोघांनाही आपली चूक कळली. 3 वर्षानंतर पुन्हा मलमास आला. राजा, राणी, प्रधान आणि त्याची पत्नी गुणवती
या सर्वांनी अधिक मासाचं व्रत मनोभावे केलं. संपूर्ण नगरवासियांनी पुरुषोत्तम भगवान यांचं हे जे व्रत आहे ते केलं. गुणवतीच्या पुण्यप्रभाव असा होता की मती पालटलेली राणी यशोमती आणि राजा या दोघांनाही पुरुषोत्तम भगवान यांची कृपा प्राप्त झाली. त्यांना वैकुंठ प्राप्ती झाली. ऐसे मलमास व्रता मग त्या आचरती उभयता सकळ सौभाग्य सरिता झाली प्राप्तता तया ते. मग नागरिक वासी सकळ व्रत करीते आले अचळ तये नगरी काळ वेळ नोहे दुष्काळ कदाही. ऐसे हे मल महात्म्य आख्यान अभेरिता काय झाले कथन तेची तू ते केले निवेदन सत्य जाण भामिनीये. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, असं हे जे मलमास आख्यान आहे याची जर कोणी निंदा केली, अवहेलना केली तर त्याचं काय होतं, त्याची दशा काय होते हे तू आत्ता ऐकलं. आपण सर्वांनी देखील अधिक मासाचे आता जितके दिवस राहिले आहेत मनोभावे अधिक मासाचं व्रत करा. पुरुषोत्तम भगवान विष्णू यांचं पूजन करा. स्तोत्र मंत्र नामस्मरण करा. जेवढं जमल तेवढं पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करा. मात्र चुकूनही अधिक मासाच्या या व्रताची निंदा करू नका. कोणाच्या व्रतामध्ये खंड पडून देऊ नका. इति श्री मलमाहात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहरसुत विरचित षड्विंशतितमोऽध्याय गौडः. श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.